खडकवासला धरणातून 7,000 क्युसेक्स पाण्याचा सध्या विसर्ग सुरू आहे। खडकवासल्यातील विसर्गामुळे मुठा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। पुणे शहरातील भिडे पूल पाण्याखाली गेलाय। मुठा नदी पात्रालगतचे सध्या रस्ते वाहतुकीसाठी बंद असतील आणि पुण्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे। खडकवासला धरणाची पाणी पातळी त्यामुळे वाढल्याचं बघायला मिळत आहे। पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात आणि घाटमाथ्यांवर विशेषतः जोरदार पाऊस रात्रभर झाला आणि त्यानंतर त्याचा परिणाम म्हणून आपण पाहतोय की धरण क्षेत्रामध्ये पाणी पातळी जी आहे ती वाढलेली आहे। आता आपण खडकवासला धरण परिसरामध्ये आहोत आणि या सगळ्या खडकवासला धरण परिसरात पाण्याची पातळी कशा पद्धतीने वाढते आणि एकूण पाऊस जो आहे तो वाढल्यानंतर पाण्याचा येवा जास्त जो आहे तो आला आणि त्यानंतर जे चित्र आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे। खडकवासला धरण क्षेत्रातलं पाणी पातळीचं जे प्रमाण आहे ते देखील वाढवण्यात आलेलं होतं। कालच पाण्याचा विसर्ग जो आहे तो सोडण्यात आलेला होता। या मोसमातला पहिला विसर्ग कालपासून सोडण्यात आलेला आहे आणि काल सुरुवातीला दुपारी साधारणपणे 5 दारे जी आहेत ती धरणाची उघडण्यात आलेली होती आणि त्यानंतर पाण्याचा विसर्ग देखील पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे सुरू करण्यात आल्याचं आपण पाहिलं आणि आत्ताही जर आपण बघितलं तर रिमझिम पाऊस या ठिकाणी पडतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्रभर जो मोठ्या स्वरूपाचा पाऊस या सगळ्या घाटमाथ्याच्या परिसरात झाला त्याचा परिणाम म्हणून खडकवासला धरण परिसरातलं जे पाणी पातळीचं प्रमाण आहे ते आपल्याला या ठिकाणी वाढताना बघायला मिळतंय। अर्थात या सगळ्या धरण परिसरात अशाच पद्धतीनं पाण्याचा जो आहे तो विसर्ग देखील एकीकडे केला जातोय, मात्र दुसरीकडे जो पाऊस होतोय त्यामुळे धरण पातळीमध्ये देखील वाढ होताना बघायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, खडकवासला, पुणे।